लोकशाहीचा पाया आहे. न्याय हा लोकशाहीचा श्वास आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय परीक्षक, उपस्थित गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी कुमारी सृष्टी संगीता किरण रेहपाळे. आज मी फक्त इथे उभी आहे, फक्त भाषण करायला नाही, तर मनातून वाटणारे विचार मांडायला. आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून संविधान आणि भारत. मित्रांनो, आपण अनेकदा संविधान हा शब्द ऐकतो, पण कधी स्वतःला प्रश्न विचारला आहे का, संविधान म्हणजे नेमकं काय? संविधान म्हणजे फक्त कायदे नाहीत. संविधान म्हणजे सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, कोणाच्याही जन्मावर, जातीत, धर्मात त्यांचं भविष्य ठरवू नये यासाठी दिलेली हमी म्हणजे संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते, ते अन्याय अनुभवलेले आणि अन्यायाविरुद्ध उभे राहिलेले व्यक्तिमत्व होते. ज्या समाजाने त्यांना नाकारले, त्याच समाजासाठी त्यांनी समानतेचे कायदे तयार केले. ज्यांना शिक्षण नाकारले गेले, त्यांच्यासाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. त्यांचे स्वप्न खूप साधं होतं, माणूस म्हणून माणसाचा सन्मान. बाबासाहेबांनी शिक्षणावर इतका भर दिला, हे आपल्याला समजून घ्यायला हवं. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही, शिक्षण म्हणजे चूक ओळखण्याची ताकद आहे, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस आणि स्वतःचा आवाज शोधण्याचं सामर्थ्य म्हणजे शिक्षण. शिक्षणामुळे नागरिक संविधान समजून घेतो आणि ते जपतो. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले. तो दिवस फक्त इतिहासातला नाही, तो आजही जिवंत आहे आपल्या वागण्यात. आपण मतदान करतो, पण मतदानानंतर आपली जबाबदारी संपते का? आपण कायद्याचे पालन करतो का? अन्याय दिसला तर आवाज उठवतो का? असे प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले होते, राजकीय लोकशाही तेव्हाच टिकते जेव्हा समाजात समानता आणि अन्याय असतो. आज आपण हक्काबद्दल खूप बोलतो, पण कधी कर्तव्याबद्दल विचार करतो का? संविधान आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य देतं, पण जबाबदारीने बोलायला शिकवतं. हक्क देतं, पण समाजासाठी काहीतरी देण्याची अपेक्षाही ठेवतं. संविधान टिकवायचं असेल तर ते फक्त पुस्तकात नाही, तर आपल्या कृतीत जिवंत ठेवावं लागतं. आजची तरुण पिढी भारताचे भविष्य आहे असं म्हणणं खूप सोपं आहे, पण प्रश्न असा आहे, आपण त्या भविष्याला काय दिशा देतोय? जर तरुणांनी संविधान समजून घेतलं ना, तर समानतेचा आदर केला आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस ठेवलं, तर भारताला कोणीही थांबवू शकणार नाही. शेवटी मला बाबासाहेबांचा एकच विचार आठवतो, मी प्रथम आणि शेवटी भारतीय आहे. हे फक्त वाक्य नाही, तर एक जबाबदारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे आपल्या हातात अमूल्य स्वप्न आहे. ते जपणं, ते पाळणं आणि पुढच्या पिढीला त्याची किंमत सांगणं हीच आपली सर्वांची जबाबदारी आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.